अलमट्टी उंचीवाढ प्रस्तावाला महाराष्ट्राचा ठाम विरोध। धरणाच्या उंचीवाढीमुळे कोल्हापूर सांगलीला पुराचा धोका। खासदार धनंजय महाडिक यांनी दिलं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना निवेदन। कर्नाटक सरकारने प्रस्तावित अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीच्या हालचालींना महाराष्ट्रातून तीव्र विरोध होतोय। या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली इथं केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार CR पाटील यांची भेट घेऊन महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट करत निवेदन सादर केलं। मुंबईत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अलमट्टीच्या प्रस्तावित उंचीवाढीला विरोध दर्शवणारी बैठक झाली होती। त्यानंतर लगेचच खासदार महाडिक यांनी दिल्लीतील बैठकीत केंद्र सरकारकडे स्पष्टपणे भूमिका मांडली की अलमट्टी धरणाची उंची वाढवली गेल्यास कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये महापुराचं संकट गंभीर होऊ शकतं। अनेक गावं आणि शेती क्षेत्र कायमचं पाण्याखाली जाऊ शकतात। खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं की केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणाही या उंचीवाढीच्या विरोधात आहेत। केंद्रीय लवादाने उंचीवाढीस हिरवा कंदील दिला असला तरी प्रत्यक्षात ती व्यवहार्य नाही। या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि केंद्र सरकारकडूनही अद्याप कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही। कर्नाटक सरकारने या प्रकारे एकतर्फी निर्णय घेऊन जनतेमध्ये भीती पसरवू नये अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या प्रस्तावित निर्णयाला परवानगी दिली जाऊ नये अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनीही या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।